हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर तुम्ही कार्तिकला बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओमध्ये बघताय आणि लास्ट टाईम तो मी जेव्हा आईकडे दिवाळीसाठी गेली होती ना, तेव्हा तो दिसला होता आणि तो गावीच होता. पण आता तो इकडे आला आहे, 2-3 दिवस आहे माझ्याकडे आणि मग पुन्हा तो त्याच्या कामानिमित्ताने जाणार आहे. तर तो रात्रभर त्याने ट्रॅव्हलिंग जी होती ती केलेली आहे. कारण तुम्हाला माहीत असेल, बऱ्यापैकी लोकांना एक्सपिरियन्स असतो की रात्री आपण ट्रॅव्हल्सने जेव्हा येतो ना, कितीही छान ट्रॅव्हल आपण बुक केलेली असली ना, पण तरीही रात्रभर आपली झोप काय होतच नाही. म्हणजे ती झोप येणं आणि परत जाग येणं हे सगळं चालू असतं. त्यामुळे ज्या दिवशी आपण पोहोचतो ना डेस्टिनेशनला, तो दिवस आपल्याकडे पूर्ण निवांत पाहिजे. म्हणजे आपण दुपारी 2-4 तासाची झोप घेऊ शकतो. पण आज त्याचे हाल आहे, कारण त्याला लगेच जायचं आहे आता. तर तो सकाळी आल्यानंतर आम्ही पण लवकरच उठलो होतो. मग आता ब्रेकफास्ट वगैरे केला आहे मस्त, कारण तिला जायचं होतं. म्हटलं ब्रेकफास्ट करून घेऊया, कारण दुपारी तो काय कसं खातो आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे ते सकाळचं आपल्यालाही वाटतं की नाही, एक चांगलं पोटभर जर सकाळी कोणी खाऊन गेलं तर मग दुपारचं जेवण उशिराही मिळालं तरी पण चालतं. ते आपल्या मनासाठी आपण जे आहे ते समजूत करून घेतो. बाकी दुपारचं आहे, पण सकाळी मी मस्त असं नाश्ता करून घेतला. त्याच्या निमित्ताने आमचाही झाला, कारण पियाच्या ॲन्युअल डे नंतर एक दिवस सुट्टी देतात स्कूलवाले, त्यामुळे मग सुट्टी होती. पण अशा पद्धतीने जो आहे ते आजच्या मस्त अशी दिवसाला सुरुवात झालेली आहे. आता तो गेल्यानंतर मी तुमच्यासोबत बाकीचे जे काही आहे ते शेअर करते. आज मी तुम्हाला बाल्कनी यासाठी दाखवते की इथे माझ्या 2 ते 3 कुंड्या छोट्या छोट्या बसू शकतात. त्यांची शॉपिंग करायची झाडांची, पण कधी लागेल मुहूर्त माहीत नाही. आणि मीच थोडं टाळाटाळ करते, कारण वर्षाच्या शेवटी कुठे ना कुठे जर फिरायला जाणं झालं ना, तर मग झाडांची काळजी घ्यायला कोणी नसतं. आणि नवीन झाडे असले आपल्या घरी आली की त्यांची जरा एक्स्ट्राची काळजी घ्यावी लागते. काल इकडे मस्त 2 फुलं आली होती, पण मी काल काही व्हिडिओ वगैरे जास्त केला नाही बाल्कनीचा, म्हणून तुम्हाला काही दाखवता आलं नाही. बाकी ही इकडे जी गुलाबाची आहेत ना, बघा याला कड्या यायला लागल्या आहे. एक फूल पण उमललं आहे नवीन. हे इकडे पण छान कड्या आहेत मस्त. ही शेवंतीची सगळी फुलं मला काढायची आहे, पण बघा त्याच्यासाठी सुद्धा मला वेळ मिळत नाही आहे. आणि इकडे 2-4 कुंड्या घेऊ म्हटलं. यांना सेपरेट जरा अशा मोकळ्या केल्या ना, जागा भरून जाईल माझी. पण मी मुद्दामून ते खाली ठेवलं, जेणेकरून मला नेहमी लक्षात येईल की मला झाडांची शॉपिंग करायची असं. आणि हे बघा, याची पण 2-4 फुलं जी आहेत ना, बघा ही सगळी सुकली, ही काढून घ्यायची मला आज ह्या मोठ्यावाल्या जास्वंदाला छान फुलं आली आहे. 2 मस्त, एक खाली आहे आणि एकीकडे मोठं आहे बघा. किती मोठ्या साईजचं आहे ते, खूप छान वाटतं. पांढरं जास्वंद पण काल उमललेलं होतं, आज नाही आहे जास्त. अशी काहीशी होती बाल्कनीची स्टोरी माझी आजची. पिया मस्त काहीतरी करत बसली आहे, तुम्हाला दाखवते मी काय करते ती. जस्ट आमची आंघोळ झालेली आहे आणि आम्ही किती महत्त्वपूर्ण काम करतोय. अहो मॅडम केस बघा तिचे. हां, दाखव का तुझी काल कुठली ड्रॉइंग केली होती, दाखव बरं. सकाळी सकाळी खूप आम्ही एकदम महत्त्वपूर्ण काम एकदम असं कॉन्सन्ट्रेट करून करतोय. ओ माय गॉड, ती पहिलीचीच आहे. हां, ही आधीची आहे आणि ही पण आधीची आहे. अजून नेक्स्ट ही पण आधीची आहे. अगं कालची दाखव. हां, काल आम्ही हे असं काहीतरी काढलं आहे रात्री. झोपायला उशीर होत होता, पण आम्हाला ही ड्रॉइंग कम्प्लीटच करायची होती. आणि ते पेज तू पूर्ण रंगवलं होतं ना त्याच्यावर, तुला मी कलरफुल हाऊस असं म्हणत होती. कलरफुल वर्ल्ड, कलरफुल हाऊस. ते कुठलं होतं? हां, याच्या बॅक साईडचं. एक्झॅक्टली, कर लवकर का. हे आमचं कलरफुल हाऊस. हे जे काय म्हणतात ना, आपण हे कशासाठी घेतले होते का? चॅलेंज. हां, चॅलेंज. ते चॅलेंज, फर्स्ट चॅलेंजचं आम्ही हे घेतलं होतं. आणि सेकंड चॅलेंजचं कुठं ठेवलं आहे पिया तू? सेकंड चॅलेंज पिया 2 दिवस न रडता जे चॅलेंज कंप्लीट केलं ना, त्याच्या बदल्यात तिला हे मिळालेलं आहे. इरेझर आहे हे असं. आणि मला असं वाटतं मी सेकंड चॅलेंज सस्त्यात निपटली मी. इरेझर असं मागे पुढे करू शकतो आपण. काहीतरी डीमार्टला गेलो होतो ना, 29 रुपीजचं होते. हां, त्याचा सेट म्हणजे मिळाला आहे की हे इरेझर संपलं की मग तुम्ही हे त्याच्यामध्ये टाकून यूज करू शकता. सो मेरी जो है वो बहुत सारी बचत हो चुकी है अभी, है की नाही पिया? पण शी इज हॅपी, कारण तिला पाहिजे होतं हेच. तिला काही घेणं देणं नाही, स्वस्त महाग, तिला पाहिजे होतं ते. तिला असं अदरवाईज मी घेऊन दिलं नसतं असे नाटकं. ते तिचे पूर्ण झाले, छान आहे. असं वाटतंय पावसात पिया उभी आहे तिकडे, पण ते बॅक साईडचं खूप कलर येतोय ना, दिसत नाहीये. चला तर मॅडम, ट्युशनला जायचंय तुम्हाला. हे कम्प्लीट करा, तयारी करून जाऊया, ठीक आहे?
असं एकही वर्ष नाही आहे म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर की थंडीचं सीझन आहे आणि मला आईकडून मेथीचे लाडू आले नाही असं. म्हणजे मला स्टार्टिंगला तर नाही एवढे जास्त आवडायचे नाही मेथीचे लाडू, पण काय झालं आहे माहिती का, म्हणजे स्टार्टिंगपासून ना असं झालं की कुठल्या ना कुठल्या कारणाने कोणी ना कोणी येऊन जातं, नाही तर मग आमचं जाणं होऊन जातं आणि मेथीचे लाडू जे आहेत ते आमच्यापर्यंत माझ्या माहेरहून पोचूनच जातात. आणि ह्या वर्षी पण म्हणजे असं झालं होतं, कार्तिकचं पण येणं काही फिक्स नव्हतं की तो येईलच असं, आणि बघा बरोबर तो आला आणि लाडू पण घेऊन आला. तर इतके छान लाडू बनवले ह्या वेळेला. म्हणजे प्रत्येक वेळा काय होतं ना, म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे आपले सगळेच आईवडिलांना असं गोड जास्त आवडत नाही, त्यांना कडू पण असलं की ते खाऊन जातं. त्यांना असं वाटतं की उलट कडू छान आहे, हेल्दी आहे आणि ते तसेच लाडू बनवतात. पण प्रत्येक वर्षी बोलून बोलून ह्या वर्षी तर प्रॉपर असे लाडू बनवले आहेत ना, म्हणजे अजिबात कडू वाटत नाही आहे. मेथी वगैरे सगळं टाकलं आहे त्यामध्ये, पण काजू बदाम हे सगळं जास्त प्रमाणात टाकून आणि मस्त बनवले. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर खूप जास्त क्वांटिटीमध्ये दिलेले होते मम्मीने, पण मोठ्या भावाला पण द्यायचे होते. पण मी म्हटलं आमचा रोज सकाळी नाश्ता जो आहे तो होऊनच जातो पियाच्या निमित्ताने, आणि त्यांचं तिकडे काही एवढा रेग्युलर नाश्ता वगैरे होत नाही, म्हटलं त्याला जास्त देऊया, तर मी थोडे कमी क्वांटिटीमध्ये काढले. पण खूप छान लाडू झालेले आहेत. आणि आमच्या गावाकडे तर म्हणजे खानदेशमध्ये तर म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच ठिकाणी जे आहे ते मेथीचे लाडू बनवले जातात थंडीमध्ये. आणि ह्यावेळेस तर म्हणजे किती तारीफ करावी असं झालं आहे मला. चला असो, बरंच त्यानंतर पिठं वगैरे पण दिलेले होते, बाजरी, ज्वारी, खमणचं पीठ हे सगळं, ते सगळं मी तसंच त्या टेबलावर पडून दिलेलं आहे. म्हटलं बघूया नंतर टाईम मिळाला तर आवरूया सगळं. आणि त्यानंतर मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. सिंपल अशी गंगाफळची भाजी बनवते मी, आणि म्हटलं थोडी डाळही बनवूया, म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन जरा छान होऊन जाईल. फक्त सुकी भाजी असली की मलाच नको वाटते. तर आजचं हे मस्त असं जेवण तयार झालेलं आहे. तुमच्यासोबत बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहेत मी, पण पानची रेसिपी पहिल्यांदा चॅनलवर शेअर करते. एकदा एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यामध्ये मी फक्त खाताना म्हणली होती आणि असं सांगितलं होतं की मी हे घरीच बनवलं आहे म्हणून. खूप कमेंट आल्या होत्या की याची कसं बनवलं, याची रेसिपी शेअर कर म्हणून. शॉर्टमध्ये शेअर करेलच मी, पण लॉंगमध्ये पण सांगते. माझ्याकडे पानाचं रोप आहे छोटंसं, खूप जास्त नाही त्याला, त्यामुळे दररोज बनवून खाता येत नाही. पण वेल जर खूप मोठा राहिला असताना मी दररोज बनवून खाल्लं असतं. तर पान घेतलेलं आहे आणि त्याला थोडा चुना लावून घेतला होता, आणि जे जे असं घसून थोडं टाकत होते ना, जे तुम्हाला असं वीटसारखं दिसत होतं, तर ते काथा होता, तो पावडर करून थोडंसं टाकला आहे. त्यानंतर थोडं त्यामध्ये बडीशोप घातलेली आहे, आणि जी चेरी असते ना ती थोडीशी टाकली. खूप छान लागतं. अजून गुलकंद वगैरे असलं ना तर अजून त्याच्यामध्ये टेस्ट जे आहे ते आपण एन्हान्स करून घेऊ शकतो. तर हा असा पानाचा वेल आहे. म्हणजे मी जसं सांगितलं तुम्हाला की मोठा राहिला असता छान तर मी दररोज खाऊ शकली असती, पण खूप छोटा आहे म्हणून कधीतरी खायला मिळतं आहे. पण घरी बनवता येत असेल ना तुम्हाला तर नक्की ट्राय करून बघा, कारण जेवणानंतर घरच्या घरी असं पान मिळालं ना तर त्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते. तो बांधलेला बॉलचा सही उपयोग आज झालाय. तू याच्या आधी यूज नव्हतंच केलं ना असं, पण मला तर आजच दिसलीस तू. बगीचेकडे मम्मा इज बिझी. झुल्याचा पुरेपूर उपयोग झालाय. 5 वर्षापेक्षा जास्त झाले हा झुला घेऊन, पण अजून पण जसंच्या तसा आहे. पिया मी दोघं जण बसत असतो आम्ही, हे की नाही पिया? स्टार्टिंगला नवीन घेतलं होतं तेव्हा तर कंटिन्यू सकाळ संध्याकाळ झुल्यावरच असायचो. आता क्रेज कमी झालंय खूप. पण पिया हे मस्त खेळते. मला पण एकदा बसून पाहावं लागेल ग. हां, असं मी खेळले नाही अजून. छान आहे झुला. जर तुम्हाला हवा असेल ना मी प्रोडक्ट टॅग करते, नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्याची. बऱ्याच वेळा शॉर्ट व्हिडिओमध्ये विचारलं जातं मला की झुल्याची लिंक दे. मी टॅग करत असते पण तो शोच नाही होत, पण आज मी देते. तुमच्यापैकी ज्याला कुणाला बघायचं असेल, घ्यायचं असेल तो नक्की चेक करून घेऊ शकतो, हे की नाही पिया? आणि हा बॉल पण. तो बॉल नाही, तो बॉल भेटेल ऑनलाईन, पण तो जुगाड नाही भेटणार ऑनलाईन, तो त्यांना घरीच करावा लागेल, हे की नाही? मला बऱ्याच वेळा कमेंट येते बघा, एक की हे जे माझ्याकडे तेलाच्या बॉटल्स आहेत ना तर तू यांना वॉश कसं करते. खूप सिम्पल आहे, आणि मी खूप पूर्वी म्हणजे स्टार्टिंगला शेअर पण केलं आहे तुमच्यासोबत की कशा पद्धतीने वॉश करून घेऊ शकतात. पण तुम्ही जर घ्यायचा विचार करत असताल ना असा बॉटल, आणि तुम्हाला जर टेन्शन असेल की याला वॉश कसं करायचं, खूप अवघड असेल, तर खूप सोपी अशी पद्धत आहे. तुम्ही बॉटल घ्यायचा विचार करत असाल तर घेऊन टाका. बाकी मी जेव्हा वॉश करेल ना तुमच्यासोबत शेअर करते. काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि मी जेव्हापासून घेतलं ना आता 3-1 वर्ष झाले मला, काही फुटलेलं वगैरे नाही आहे. एकदम रफ अँड टफ यूज करते मी. त्याचा ग्लास पण खूप थिक आहे. मी बॉटल टॅग करून देईल, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करून घेऊ शकता. आणि मी आता ना अख्खा मसूरची भाजी बनवते नॉर्मल अशी, आणि आय थिंक मी तुमच्यासोबत एकदा रेसिपी पण शेअर केली आहे, शॉर्टमध्ये पण रेसिपी शेअर केलेली आहे. नॉर्मल मसाला वगैरे भाजून ज्या पद्धतीने बनवतो ना तशी अख्खा मसूरची भाजी बनवते. तर नॉर्मल असं रोजसारखं भाजी चपातीचं जेवण बनवते मी. तसं तुम्हाला सांगितलंच की अख्खा मसूरची भाजी बनवायची. कशी बनली भाजी हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला थोडंसं दाखवेल मी. पण ना
मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं होतं. म्हणजे माझा हेअर कट झाल्यानंतर मी जो लॉंग व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केला, त्याच्यानंतर एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ पण शेअर केला होता आणि त्याच्यामध्ये मला बरेच कमेंट जे आहेत ना त्या रिसीव्ह झाल्या की खूप छान हेअर कट झाला आहे, लुक खूप छान दिसतोय म्हणून. आणि मी सगळ्यांना शक्य तेवढ्या सगळ्या जणींना जे आहे ते मी थँक्यू म्हणून जे आहे किंवा आपल्याला छान वाटतं तर आपण प्रत्येकाला तो आहे तो रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो की कोणीतरी आपली स्तुती करते वेळात वेळ काढून, तर आपणही त्यांना जो आहे तो रिप्लाय दिला पाहिजे. मी ट्राय केलं आहे, सगळ्यांना मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरी काही कमेंट्स माझ्याकडून सुटल्याच असतील कारण भरपूर कमेंट्स मला येत होत्या आणि शक्य तेवढं मी त्यांना रिप्लाय दिला आहे. पण ज्यांना कोणाला माझ्याकडून रिप्लाय देणं सुटलं असेल किंवा मी फक्त लाईक करून ती कमेंट सोडली असेल ना, त्या सगळ्यांसाठी खूप 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 मनापासून तुमचे आभार की तुम्ही एवढ्या छान छान ज्या आहेत त्या कमेंट्स माझ्यासाठी केलेल्या आहेत. त्यातल्या 2-4 कमेंट मला अशा पण रिसीव्ह झाल्या होत्या की तुझे लॉंग हेअर खूप छान होते का म्हणून कट केले. आणि खरं सांगायचं तर मला एक छोटीशी स्टोरी पण तुमच्यासोबत शेअर करायची आहे. म्हणजे मी ना लास्ट टाईम कधी हेअर कट केला होता म्हणजे पिया झाल्यानंतर, पिया 3-3.5 महिन्याची असेल बहुतेक तेव्हा. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रेग्नेन्सीमध्ये आपले किती जे आहेत ते केसांची वाढ पण खूप छान होते, दाट पण होतात. काही लोकांसोबत उलटं पण होतं की प्रेग्नेन्सीमध्ये हेअरफॉल पण त्यांचा व्हायला लागतो. पण मोस्ट ऑफ लोकांचं काय होतं ना की प्रेग्नेन्सीमध्ये छान केस सगळं पोषण वगैरे मिळतं त्यांना म्हणून केस पण छान दाट व्हायला लागतात, गळतात कमी. आणि डिलिव्हरी नंतर जे आहे ना 1-1.5 महिन्यानंतर मग केसांचा जो आहे तो हेअरफॉल स्टार्ट होतो. आता माझी कंडिशन अशी होती तेव्हा की माझे ना केस एवढे, म्हणजे मी लग्न झाल्यानंतर ना, लग्न झाल्याच्या आधी माझे शोल्डरपेक्षा खाली असायचे, म्हणजे मी पोनी वगैरे घालायची पण खूप मोठे अशी लेंथ नसायची. म्हणजे आता मी जेवढे कट केले ना त्याच्यापेक्षा माझे एवढेच असायचे, याच्यापेक्षा कधीच माझे केस मी मोठे केले नव्हते लग्नाच्या आधी. पण लग्न झाल्यानंतर मग मी जो वाढवायला सुरुवात केली ना केसांना, आणि जसं पिया म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये तर माझे भरपूर वाढले, मग तेव्हाही म्हणजे अशी स्ट्रेट माझी कट होती, तेव्हा मी अशी लेअर कट वगैरे करायची नाही, तसे मोठे मोठे माझे कमरेपर्यंत खाली असे केस होते. आणि मग तेव्हा काय झालं की पियाला पण मॅनेज करणं आणि ते केसांना मला असं वाटत होतं की एक ओझं कमी करावं. आणि मी खूप हौसेने तिथे मम्मीकडेच होती मी तेव्हा माहेरी, आणि तेव्हा मी तिकडे जाऊन एक नॉर्मल घरगुती पार्लर असतं त्यांच्याकडे जाऊन मी केस कट केले. त्यांनी छान केले होते माझे केस कट. पण प्रॉब्लेम काय होता की माझे स्ट्रेट केस एवढे मोठे मोठे कमरेपर्यंत होते आणि मी त्यांना लेअर कटमध्ये केलं. म्हणजे विचार करा की जेव्हा इथून माझी लेअर कट झालेली असेल अशी लेअरमध्ये, तेव्हा माझे ते सगळे मोठे मोठे केस, एवढे केस खाली माझे पडले होते ना. म्हणजे तिथे त्या पार्लरमध्ये शिकणाऱ्या बऱ्याच मुली होत्या ज्या आजूबाजूच्या म्हणजे गल्ली वगैरेमध्ये राहायच्या, त्या अक्षरशः विकण्यासाठी माझे केस घरी घेऊन आले होते. एवढे माझे लांब लांब केस होते, कारण लेअर कट म्हणली ना की फ्रंटपासून मग खूप मोठे मोठे केस आपले जातात जर आपली स्ट्रेट कट असेल तर ते असं झालं. आणि ते कट केल्यानंतर मी माझे केस खाली बघितले, मला तर एवढा जीव गेला होता माझा. पण मी तेव्हा पण हॅपी होती की ठीक आहे आता मॅनेजेबल झालेत. आणि त्याच्यानंतर जर मी एकही कट बाहेर जाऊन केलेली नाही, म्हणजे पिया आता 8 वर्षाची होऊन जाईल, तर मग तुम्ही अंदाजे असं म्हणू शकतात की 7 वर्षापर्यंत मी जी काही कट केली ती घरीच कट केली असं. आणि त्यानंतर मला जे आहे 4-5 वर्षापूर्वी ही लेअर कट माहीत पडली की केस सगळे पुढे बांधायचे आणि केस कट करायचे, मग तर विषय संपला. मला पण मी एकदम कम्फर्टेबल होती, मी तशीच जी आहे ना हेअर कट करायची. आणि माझी लेंथ नेहमी तेवढीच असायची, लॉंग लेंथ, मी कधी कमी लेंथ केलीच नाही त्याच्यानंतर. तर मला पण असं होतं की आता करते तर थोडेसे शॉर्ट करूया. बाकी तुमचा कन्सर्न मी समजू शकते की लॉंग हेअर कट करणं म्हणजे थोडंसं अगदी म्हणजे असं होऊन जातं आपल्याला की आपण इतक्या वर्षापासून लॉंग हेअरमध्ये राहतो आणि अचानक जे आहे, ज्याला कुणाला लॉंग हेअरची आवड असते ना, मग त्यांच्यासाठी जरा अवघड होऊन जातं बघणं. आपल्याला जरा नको वाटतं की नाही लॉंगच राहू द्यायला पाहिजे होते, म्हणून तुमच्याही भावना मी समजू शकते. पण मी चांगली काळजी करून, चांगलं खाणं पिणं करून ना माझी हेअर लेंथ पुन्हा जी आहे ती तेवढी घेऊन येईल. बाकी हा प्रवास आहे छोट्या केसांपासून मोठ्या केसांपर्यंत, आणि हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे छान वाढायला लागले केस, काहीतरी नवीन ट्राय केलं मी, तर ते पण मला तुमच्यासोबत जे आहे ते सगळं शेअर करता येईल की चला मी माझी हेअर जी आहे ती ग्रोथ एवढी फास्ट होते, तर मी असं काहीतरी करते, तर तुम्ही पण करा जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल. बाकी मी सध्या तरी एन्जॉय करते. मी उद्या हेअर वॉश करणार आहे, लेट्स सी हेअर वॉश करून माझे केस कसे दिसत आहेत. बाकी मला हे एक गोष्ट आता समजली आहे, इतक्या म्हणजे पहिल्यांदा मला हा एक्सपिरियन्स आला आहे बघा, की स्वतःला असं आपण थोडंसं जे ट्रीट करतो ना, हेअर कट म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी मी अजून ट्राय नाही केल्या आहे पार्लरच्या, पण आय एम शुअर येणाऱ्या वर्षामध्ये मी नक्कीच ट्राय करेल ते सगळं आणि तुमच्यासोबत शेअर देखील करेल. पण ही हेअरची जी त्यांनी थोडंसं जे ब्लो ड्राय करून दिलं होतं ना, मला एक गोष्ट समजली आहे की मी स्ट्रेटनिंग वगैरे काही पण असं नॉर्मल घरगुती जरी केलं ना, माझ्या केसांचं टेक्स्चर असं आहे ना की एकदा केलं तर वॉश करेपर्यंत तसंच्या तसं राहतं. म्हणजे तुम्ही बघू शकतात अजून पण जे त्यांनी सेट करून दिले होते ना केस, ते अजून पण तसेच्या तसे आहेत. म्हणजे हा एक नवीन एक्सपिरियन्स मला
मला आला आहे, जो मला माहीत नव्हता माझ्या केसांच्या बाबतीत. माझ्याकडे स्ट्रेटनर आहे, त्यानंतर 1-2 माझ्याकडे ड्रायर पण आहे. एक कोंब मला प्रमोशनसाठी मिळालेला होता, तो असा हवा असतो त्याच्यामधून आणि गोल असतो बघा. पण मी तो पण कधी यूज नाही केला की केस खराब होतील जास्त म्हणून, आणि कुठे येणं जाणं नसतं, आपलं फंक्शन वगैरे जास्त नसतं, त्यामुळे त्याला काढणं होतच नाही. पण मी आता कुठे मला जायचं असलं तर मी विचार करू शकते, हेअर वॉश झाल्यानंतर थोडंसं असं छान घरच्या घरी ब्लो ड्राय केलं तर माझे केस असेच राहतील जोवर मी त्यांना पुन्हा वॉश करत नाही. सो ही एक गोष्ट देखील छान झालेली आहे. सो चला मग आता मी माझे पुढची कामं मला करायचे आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं होतं, ज्यांचे कोणाचे मला असे रिप्लाय आले होते की त्यांना वाईट वाटलं खूप माझे एवढे लॉंग हेअर मी कट केले. त्यांच्यापर्यंतही मला अशा काही गोष्टी ज्या होत्या त्या पोहोचवायच्या होत्या आणि आय एम शुअर तुम्ही ते सगळे लोक हा व्हिडिओ बघत असाल. सो चला मग आता मी जो आहे माझा आजचा व्हिडिओ हा छान असा मस्त काहीतरी नवीन एक्सपिरियन्ससोबत संपवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला ना व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल हाईप करायला विसरू नका, त्याने पण एक छानसं मोटिवेशन मिळतं की एवढे हाईप मिळालेत म्हणून आपल्याला. सो चला मग हा व्हिडिओ मी ते संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर.